धनु राशी 18 ते 24 मे 2026 साप्ताहिक राशीफल। धनु राशी ही राशी चक्रातील सर्वात मुक्त, साहसी आणि आशावादी मानली जाणारी रास। तुमच्या आत्म्यात नेहमी काहीतरी नवीन शोधण्याची आग असते। तुम्ही फक्त जगत नाही तर प्रत्येक क्षणाचा अर्थ शोधत जगता। तुमच्या मनाला सीमा आवडत नाहीत। एका जागी अडकून राहणं, एकाच विचारात अडकून राहणं किंवा सतत नकारात्मकतेत जगणं हे तुमच्या स्वभावात बसत नाही। तुमच्या डोळ्यात नेहमी मोठी स्वप्न असतात आणि मनात एक वेगळीच उंच भरारी घेण्याची इच्छा असते। धनु राशीच्या लोकांचं आयुष्य अनेकदा एखाद्या प्रवासासारखं असतं, सतत बदलणारा, नवीन अनुभवांनी भरलेला आणि कधीकधी पूर्णपणे अनपेक्षित वळण घेणारा। तुम्ही संकटांनाही वेगळ्या नजरेने पाहता। इतर जिथे हार मानता तिथे तुम्ही यातून मला काय शिकायला मिळेल याचा विचार करता आणि म्हणूनच तुमचं व्यक्तिमत्व लोकांना प्रेरणा देणारं वाटतं। तुमच्या शब्दांमध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा असते। तुम्ही स्वतः कितीही तुटलेले असलात तरी इतरांना हसवण्याची ताकद तुमच्यात असते। 18 मे ते 24 मे 2026 चा हा आठवडा धनु राशीसाठी नवीन शक्यता, आत्मविश्वास आणि दैवी संकेत घेऊन येत आहे। मागील काही काळात तुम्हाला असं वाटत असेल की आयुष्य जरा थांबलंय, काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत किंवा सतत काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं वाटतंय। पण आता विश्वाची ऊर्जा हळूहळू तुमच्या बाजूने फिरताना दिसेल। हा आठवडा तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या खऱ्या शक्तीची आठवण करून देणार आहे। या काळात तुमच्या मनात अचानक नवीन कल्पना येऊ लागतील। काही धनु राशीच्या लोकांना अचानक एखाद्या नवीन कामाची, प्रवासाची किंवा बदलाची इच्छा होऊ शकते। विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्या आयुष्यात योगायोग खूप महत्त्वाचे ठरतील। अचानक भेटलेली एखादी व्यक्ती, अचानक मिळालेली माहिती किंवा अचानक घडलेली एखादी घटना पुढे जाऊन मोठा परिणाम देऊ शकते। त्यामुळे या काळात प्रत्येक छोट्या संकेतांकडे लक्ष द्या। धनु राशीच्या लोकांना स्वातंत्र्य खूप प्रिय असतं, पण अनेकदा लोक तुमच्या या स्वभावाला चुकीचं समजतात। तुम्हाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न झाला की तुमचं मन अधिक अस्वस्थ होतं। पण या आठवड्यात तुम्हाला अशा लोकांची साथ मिळेल जे तुमच्या स्वप्नांना समजून घेतील। काही नाती अधिक मजबूत होतील तर काही नात्यांमधील गैरसमज दूर होऊ शकतात। विशेष म्हणजे या काळात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील योग्य लोक कोण आहेत हे अधिक स्पष्टपणे जाणवेल। काम आणि करिअरच्या बाबतीत हा आठवडा प्रगतीचा आहे। तुमच्या मेहनतीकडे आता योग्य नजरेने पाहिले जाईल। काही धनु राशीच्या लोकांना नवीन संधी मिळू शकते। ज्यांना नोकरीत बदल हवे आहे त्यांच्यासाठीही सकारात्मक हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ओळखी फायदेशीर ठरतील। तुमच्या बोलण्याच्या शैलीमुळे आणि आत्मविश्वासामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील। विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्या एखाद्या जुन्या स्वप्नाला पुन्हा नवी दिशा मिळू शकते। आर्थिक बाबतीत हा काळ आशादायक दिसतो। अचानक एखाद्या अडकलेला पैसा मिळू शकतो किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग तयार होऊ शकतो। मात्र खर्च करताना थोडी शहाणपणाने वागण्याची गरज असेल, कारण या काळात तुम्हाला काही मोठ्या गोष्टींसाठी बचत करण्याची प्रेरणा मिळू शकते। प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा खूप सुंदर आणि भावनिक ठरू शकतो। तुमच्या मनात दडलेल्या भावना आता अधिक स्पष्टपणे व्यक्त होतील। जे लोक सिंगल आहेत त्यांना एखादी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे। विवाहित लोकांसाठी जोडीदारासोबतचा संवाद अधिक गोड होईल। काही जुने गैरसमज मिटू शकतात। विशेष म्हणजे या आठवड्यात प्रेम तुम्हाला फक्त भावनिक आनंदच देणार नाही तर मानसिक स्थैर्यही देईल। आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा धनु राशीसाठी तुलनेने चांगला आहे। तुमच्यात नवीन ऊर्जा जाणवेल। प्रवासाचे योग असल्याने थकवा येऊ शकतो, पण मन आनंदी राहिल्यामुळे शरीरही साथ देईल। ध्यान, योग किंवा सकाळी चालणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल। धनु राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात सर्वात मोठा संदेश असा आहे, स्वतःच्या स्वप्नांवर पुन्हा विश्वास ठेवा। कारण तुम्ही ज्या गोष्टीसाठी इतका काळ मेहनत घेत आहात त्याचे संकेत आता दिसू लागतील। काही गोष्टी लगेच घडणार नाहीत, पण विश्व तुमच्यासाठी योग्य वेळ तयार करत आहे। तुमच्या आयुष्यातील काही बंद दरवाजे आता उघडू लागतील। काही नवीन लोक येतील, काही नवीन संधी मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःमध्ये पुन्हा एकदा आशा दिसू लागेल। हा आठवडा तुम्हाला सांगतोय की भूतकाळातील अपयश विसरा। जे गेलं ते संपलं। आता तुमच्यासाठी एक नवीन अध्याय सुरू होत आहे। तुम्ही जितकं मोठं स्वप्न पाहाल तितकं विश्व तुम्हाला त्याच्या जवळ घेऊन जाईल। त्यामुळे भीती सोडा, मन मोकळं ठेवा आणि प्रत्येक नवीन संधीचं स्वागत करा। कारण 18 ते 24 मे 2026 चा हा काळ
धनु राशीसाठी फक्त भविष्याचा आठवडा नाही तर स्वतःच्या आयुष्याला नव्या उंचीवर नेण्याची सुरुवात ठरू शकतो। धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक विचित्र गोष्ट नेहमी दिसून येते। ते कितीही हसत असले तरी त्यांच्या मनात नेहमी एखादं मोठं स्वप्न जळत असतं। तुम्ही त्या लोकांपैकी आहात जे फक्त रोजचं आयुष्य जगण्यासाठी जन्माला आलेले नाहीत। तुमच्या आत्म्यात काहीतरी मोठं करण्याची, दूरपर्यंत जाण्याची आणि स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची आग आहे। म्हणूनच तुम्हाला साधं, मर्यादित किंवा बंदिस्त आयुष्य कधीच समाधान देत नाही। तुम्ही सतत नवीन अनुभव, नवीन माणसं, नवीन विचार आणि नवीन दिशा शोधत असता। 18 ते 24 मेचा हा आठवडा धनु राशीसाठी नवीन दारं उघडण्याचा काळ ठरू शकतो। बराच काळ ज्या गोष्टी थांबलेल्या वाटत होत्या त्यात आता हळूहळू हालचाल सुरू होईल। तुमच्या आयुष्यातील ऊर्जा बदलताना जाणवेल। काही लोकांना अचानक प्रवासाचे योग येऊ शकतात, तर काहींना नवीन काम, नवीन संपर्क किंवा नवीन संधी मिळू शकते। पण या आठवड्याची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा आशा जाणवू लागेल। मागील काही महिन्यात कदाचित तुम्ही अनेक गोष्टी मनात दाबून ठेवल्या असतील। काही अपूर्ण स्वप्ने, काही तुटलेले विश्वास किंवा काही न मिळालेल्या संधी। पण आता विश्व जणू तुम्हाला सांगत आहे की प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते। या आठवड्यात अचानक एखादी अशी घटना घडू शकते जी तुमच्या विचारांची दिशा बदलून टाकेल। एखादं बोलणं, एखादी भेट किंवा एखादा संदेश तुमच्या मनात पुन्हा ऊर्जा निर्माण करेल। काम आणि करिअरच्या बाबतीत हा काळ विस्ताराचा आहे। तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तिथे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळू शकते। काही धनुराशीच्या लोकांना अचानक नवीन ऑफर मिळू शकते। विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी राहील। अनेक दिवसांपासून मनात असलेला गोंधळ आता कमी होऊ लागेल। विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्या कल्पनाशक्तीला आणि बोलण्याच्या शैलीला खूप महत्त्व मिळेल। लोक तुमच्या विचारांकडे लक्ष देतील। आर्थिक बाबतीतही सकारात्मक हालचाली दिसतील। अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे। काही नवीन आर्थिक योजना मनात येतील। मात्र या काळात अचानक उत्साहात खर्च करणे टाळा, कारण पुढच्या काही महिन्यात तुमच्यासमोर मोठी संधी येऊ शकते आणि त्यासाठी आर्थिक स्थिरता महत्त्वाची ठरेल। नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा खूप सुंदर आणि हलका वाटेल। तुमच्या मनात साचलेला भावनिक ताण कमी होऊ लागेल। प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी एकमेकाबद्दलची समज वाढेल। काही जुने गैरसमज दूर होऊ शकतात। सिंगल लोकांसाठी अचानक एखाद्या व्यक्तीकडे आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे यावेळी तुम्ही फक्त बाह्य आकर्षणाकडे पाहणार नाही, तर मानसिक जुळवणूकही शोधाल। आरोग्याच्या बाबतीत शरीरापेक्षा मनाला जास्त विश्रांतीची गरज असेल। तुम्ही सतत काहीतरी विचार करत राहता आणि त्यामुळे मानसिक थकवा वाढतो। या आठवड्यात निसर्गात वेळ घालवणे, प्रवास करणे किंवा स्वतःसाठी थोडा शांत वेळ काढणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल। धनुराशी, या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश असा आहे, तुमचा आयुष्य आता हळूहळू नवीन दिशेकडे वळत आहे। काही लोक मागे राहतील, काही परिस्थिती बदलतील, पण त्याचबरोबर नवीन संधी आणि नवीन लोकही तुमच्या आयुष्यात येतील। विश्व तुम्हाला एका मोठ्या प्रवासासाठी तयार करत आहे। म्हणून स्वतःवर शंका घेणं थांबवा, कारण तुमच्यात जी आग आहे ती साधी नाही, जी तुम्हाला तुमच्या नियतीपर्यंत घेऊन जाणारी शक्ती आहे।